ही रान भुसभुशीत कसं झालंय, ही सहज असा हात घातला का सहज जातोय हो. म्हणजे ही रान एकदम भुसभुशीत आहे ही आपण मुदाम धावतो ही असं इतकं इतकं हात जाणं म्हणजे एवढं सोपं नाही राहिलं. आता बऱ्याच शेतकऱ्यांना कळते का ही मुळी म्हणजे ज्या वेळेस रान भुसभुशीत आहे सहज असं त्यावेळेस कळतं की बाबा जमीन तालाव आणली, जमीन तालाव नाही आली, मुळी नाही चांगली चालली, मुळी एकदम निबर राहणार कसं काय चलत आहे का नाही. म्हणजे आपण हे मुद्दाम का धावतोय आहे असं. आता तुम्ही इकडे फिरवा पाठीमागे फिरवा. सर जसे बोलले गणेश सर की 95% निसवण झालेली इथं लक्षात येते लगेच ती निसवण खूप छान. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही करप्यावरचे काय स्प्रे घेतले का? एक घेतला होता. एक घेतला प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेतला का आलाय म्हणून घेतला? नाही ना उगाच असं म्हणून नॉर्मल होता खाली बरं का. असं दे पण तुम्हाला इतरांच्या प्लॉटवरचा करप्या आणि आपल्या प्लॉटवरचा करप्या लय लय अंतर फरक आहे का नाही. हा कारण आता जर बघितले हे चांगले पाले जर मोपायचे म्हणले बघत सर इथलं चांगला पाला आहे ही सोडून द्या ही बी गेलाय थोडक्यात बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि पलीकडचं एक 9 आणि ती सेम पान तुमचं 10. 9 पानं एकदम क्लिअर आहेत. ही पाला दाखवला नाही तरी आपण 9 पानं एकदम क्लिअर आहेत. आणि पाल्या आपण तिकडे पलीकडे पण बघितलं पाला झटके झपके कमीत कमी 3 फुटापर्यंत पाल्याची रुंदी येईल असा पाला आहे. हा बघा बरं फाणे किती पडले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 16 गोंडा टाकते अंगठा येतो का? एवढं नका धरू. आज त्या वापराबावर मी स्टेटसला ठेवून व्हायरल करा का म्हणतो. कुठं तरी कुणीतरी कष्ट करणारे ही व्हिडिओ पाहिल्यानंतर वापराबायोनिकचे रिझल्टचे त्यांना वाटणार आहे की आपण बी 1-2 डोस सोडून बघू काय होतंय. आणि बघू म्हणतात ज्यावेळेस ते वापरून पाहणार आहे रिझल्ट जाणवणार आहे नजरेला त्यावेळेस कुठलाही शेतकरी कष्टकरी थांबणार नाही. तो कंटिन्यू करणार आहे. कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या कष्टाची जाणीव होईल त्या कष्टाची परतफेड त्याला उत्पादनातून पाहिजे आणि ती भेटत नाही. त्या ठिकाणी आपला कष्टकरी शेतकरी हरतोय आणि त्या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या त्या कष्टकरी शेतकऱ्यांना एक दिशा देण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. तुम्हाला कसं वाटतंय ही केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? तर तुम्ही जे काही किळीत नवीन जुने असतील त्यांना वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन पहिल्यापासून वापरलं पाहिजे. ताराबळ झाल्यावर वापरलं पाहिजे, निसवणीला वापरलं पाहिजे का कठीण अवस्थेला वापरलं पाहिजे का वापरलंच नाही पाहिजे? काय तुमचं काय म्हणणं? कडपर्यंत वापरलं पाहिजे. तर गणेश सर आता आपण थोडक्यात फाण्या मोपायचे म्हणलं तर कमीत कमी जास्तीत जास्त फाण्या किती पडल्यात आपल्या बागा बरं त्याच्या फाण्या मोपा किती फाण्यात गजानन आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 गोंडा बरोबर आहे का? तर आपण अरुण सर येताना बरीच काही किळी मुकली तर फाण्या 14 15 14 15 वा गोंड आहे आणि खुनीत अंतर चांगलंय. घड लांबडा आहे आणि 2 फाण्यांच्या मध्ये अंतर असून ती जी वाद आहे तो लांबडा आहे आणि त्याला जी कोर असते कोर येते ना वादीला बघा प्रत्येक वादीला अशी त्रिकोणी चौकोनी असताना की ती ताकद आहे त्याची. नाहीतर केळी जर अशी आपल्या करगोळीवाणी जर नुसती गोल आली केळ तर त्याच्यात ताकद नाही. ह्या झाडातनं त्या केळीला ताकद नाही भेटली त्याची ती खून आहे. आज त्याला कसं आहे कोर आहे म्हणजे त्याला अजून ती भरायला खूप ते भरणार आहे आणि वजन पण देणार आहे त्याच्या त्या खून आहे. तर तुम्ही जे काय हे आपलं मार्गदर्शनचं आतापर्यंत कंटिन्यू केलं घेतलं पुढे आपण 2 डोस स्प्रे वगैरे सगळं घेणार आहे आणि शक्य झालं तर हेच ठिकाणाहून आपण एकदम शेवटच्या हार्वेस्टिंग घेऊ किंवा आपल्या त्या आहे त्या जागेवर तुम्ही जे हे आरो सरांच्या सांगण्यावरून घेतलेलं आहे तर आज तुम्हाला काय वाटते? नाही रिझल्ट तर वाटतोय काय आहे काय माझ्यापेक्षा ह्यांना कसं वाटलं. आता मी साहेब नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी गणेश शेंडगे वटपणे तालुका म्हैसूर जिल्हा सोलापूर. तर आता तुमचा मोबाईल नंबर बी सांगा तुम्ही. माझा मोबाईल नंबर 9921 77 32 22. ओके. तर आता तुम्ही केळी किती वर्षापासून बांधताय? 1.5 वर्षापासून म्हणजे बांधणी करताय. आणि तुम्ही जी काही केळी बांधता तर केळीची बांधण्याचं जी काही एक कला आहे तुमची की बाबा आज शेतकरी थोडक्यात केळी नाही बांधली तर केळीचे प्लॉट ज्यावेळेस वारं कावदान त्यावेळेस वादळ होतं त्यावेळेस केळीचे प्लॉट पूर्ण शापतात. तर आता ही केळीची पद्धत मला तर बांधलेली तुमची आवडली खूप का तर ही बांधताना तुम्ही पूर्ण ही कुठं ह्याला डॅमेज नाही होणार असं एक बांधताय आणि चारी बाजूने बांधताय त्याच्यामुळं प्लॉट पडण्याची शक्यता कमी. पण तुमचं हे एक कामाचं स्वरूप कसं असतं? कामाचं स्वरूप म्हणजे
आता बांधणी प्रकार जर म्हणलं तर तुमचं एक झाड आहे ते चारी बाजूने बांधलं जातंय. चारी बाजूने बांधलं जातंय म्हणजे चारी बाजूने जरी वारं सुटलं तरी ते काय ज्या दिशेने वारं सुटलं त्या विरुद्ध दिशेने बी आपलं बांधायला लागतंय. त्यामुळे बांधताना तुम्ही वैयक्तिक एक थोडक्यात नियोजन करताय की बाग कुठल्या साईडने निकलली हो, त्या त्याच्या साईडने त्याला विरुद्ध वळून बांधलं पाहिजे की जेणेकरून वारं कसं जरी आलं तरी ती पडली नाही पाहिजे. नाही पण ना. कारण ज्या साईडला कल्ली आहे तुमची बाग त्याच्या विरुद्ध साईडला ओढून बांधायची जेणेकरून त्यातनं थोडी कल्लेली 25% सरळ होती आणि जशी बांधली त्या अवस्थेतच राहते. आता योगायोग असा की गजानन साळुंके सर आता तिकडे कॅमेरा धरलाय तुम्ही पाहिजे तिकडे या थोडस बघ सर तिकडे जा. त्यांचा नंबर तुमच्याकडे होता तुम्ही ते गजानन सरांचा गजानन सरांचा नंबर तुमच्याकडे होता. आपल्याला योगायोग चर्चा झाली की तुम्ही म्हणजे वापराची व्हिडिओ मला पाहायला भेटतात तर गजानन सरांकडून ते मी ग्रुपला आहे आपली अशी चर्चा चालली होती. तर त्यांनी गजानन सरांनी बऱ्याच शेतकऱ्यांना तुमचे नंबर दिले त्यासाठी की केळी ज्यावेळेस बांधाय आली केळी जर पडली तर खूप शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्या दृष्टीने गजानन सरांची तुमची ओळख झाली बरोबर आहे. आता तुम्ही जे हे काम करता तर या कामाचं स्वरूप थोडक्यात तुम्ही एकराला थोडक्यात किती पेमेंट असतं तुमचं किती जण तुम्ही काम करता किती दिवसात होतं त्याचं थोडक्यात एक आपल्या पाहणारे जे शेतकरी लेबरचं नियोजन असते मोठचा प्लॉट कितीच आहे बरोबर त्यानुसार आम्हाला एक अंदाज असतो एवढे लेबर एवढे झाडं काढू शकतात एका दिवसात झालं पाहिजे एवढे तेवढ्या हिशोबाने आम्ही लेबर घेऊन येतो. म्हणजे जसं तुमचा प्लॉट आहे तसं तुमचं थोडक्यात कमी जास्त रेट आहे आणि जसं लांब जवळ आहे तसं तुम्ही तुमचे रेट ठरवता. तुमचे रेट फिक्स नाही येणं जाणं लांब त्याच्यावरच. आणि मी मुद्दाम का म्हणतोय काही गोष्टी तुम्ही म्हणता तसंच करावं लागत आणि तसंच असते तर पर्याय नाहीत काही. कारण जवळ तुमच्या असेल तर तिथं थोडंसं 2 रुपये जवळ असते आणि जर लांब असेल तर 2 रुपये वाढतात येण्या जाण्याचा खर्च तुम्हाला सगळाच त्रास आहे. आता तुम्ही किती जण आहेत सगळे आता इथं प्लॉट बांधायला आलेले आता आम्ही 7 जण आले 7 जण आणि हा प्लॉट किती एकराचा आहे साहेब आपला 2 एकर म्हणजे 2500 झाड आहेत. हा ही आपला म्हणजे कधी चालू केला बांधायला सकाळी 10 वाजता का चालू केलं 10 वाजता आणि आता संपलाय बांधून आता संपलं. तर आता मी मुद्दाम विचारतोय तुम्हाला की ही प्लॉट आपण किती मध्ये बांधलं 7,000 मध्ये बांधलं. एकर का 2 एकर एकर म्हणजे तुम्ही किती जण आहेत आता 7 जण 7 जण आणि 2 एकर प्लॉट एका दिवसात तुम्ही बांधलाय 7 जणांनी. आता 7,000 म्हणलं तर तुम्हाला 2 एकर बांधलं तर 14,000 पेमेंट झालं. मी काय गोष्टी मुद्दाम सांगतो बरं का गणेश आज विषय काय माहिती का कळलं पाहिजे. आज ही कष्ट करते ऐका आज मला काय म्हणायचंय एका झाडाला चेरवाळा लावावा लागतो आणि कष्ट करतात प्लॉट एकदम सुंदर बांधतात आणि आज ती 2,000 रुपये घेऊन चालले प्रत्येकी 14,000 रुपये 7 जणात म्हणजे 2,000 रुपये रोज कमवला तुम्ही. पण तुम्ही साहेब कष्ट केले काय केले तुम्ही कष्ट केले आणि कष्टाचा मोबदला प्रत्येकाला भेटला पाहिजे आणि कष्ट तुम्ही अंगावरचं कष्ट आहे तुमचे ही कष्ट करणं म्हणजे एवढं सोपं नाही. आमच्या कष्टाचा मोबदला आम्हाला भेटतोय त्याला भेटतोय आम्ही जे बांधलंय का ह्याच्यात शेतकऱ्याचं 100 ना 1,001% पण फायदा आहे. नाही त्यांचं झाड पडत नाही तोटा काहीच नाही टिकणं वगैरे लावायची गरज नाही. हार्वेस्टिंग तुम्ही 8 दिवस लांबवू शकता. जरी लांबवलं तर तुमचा मॅक्झिमम एक घर जरी 2 किलोने वाढला तर यांची 2500 झाड आहेत. नाही ह्याचा पैसेच फिटलं ह्याचा विषयच नाही काय. तर तुमचं 2500 झाड एक साधारण 2,000 झाड झाला 2,000 झाड जर 2 किलोनं वाढलं 20 रुपयानं जर भेटला तर त्याचे पैसे किती नाही पैसेच काय आणि नाही. झाडं पडणार नाही. ही तुम्ही जे करताय ना मी तुमचं मुद्दाम मुलाखत घेताना आता तुम्ही चालले होते तरी मी थांबवले आणि आमचा विषय बाजूला ठेवला आणि तुमचा पुढे घेतलाय. कारण कष्टकरी आणि जी शेतकऱ्याला गरज आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याचं भवितव्य थोडक्यात उंचावणारे आपले जे काय तुम्ही आता कष्टकरी आहेत तर तुमची ओळख आपल्या शेतकऱ्यांबरोबर झाली पाहिजे म्हणून मी मुद्दाम तुमचा नंबर पण विचारलाय. का आज तुमच्यासारखे जे काय कष्ट करून शेतकऱ्याला सहकार्य करणार आहेत त्यांची जाहिरात नाही साहेब आज मार्केटला. आज जाहिराती भरपूर चालल्या मग आपली एकमेकांची ओळख होऊन त्याच्यात तुमचा नंबर मी मुद्दाम टाकणार आहे. का जे काही शेतकऱ्यांना असं वाटतं की माझी बाग बांधायची पण मी कुणाला देऊ तर त्यांच्यासाठी एक तुमचा संपर्क छान असेल. आता तुम्ही हे बाग आतापर्यंत बांधताय 1.5 वर्षापासून तर आपले विषय असा झाला की मागाशी तुम्ही म्हणले साहेब तुम्ही कसं काय ज्यावेळेस त्यावेळेस आम्ही तुम्हाला म्हणलं वापरा बायोनिकचे गणेश सरांनी डोस ह्या प्लॉटसाठी वापरलेले आहेत तुम्ही जे व्हिडिओ बघता तेच. तर तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला. आम्ही बऱ्याचपैकी बागात रोज एक नवीन शेतकरी असतो. हो खरं आहे. रिझल्ट तुमच्या कंपनीचा औषधाचा बी चांगला आहे आणि बाग पण एक नंबर आहे. म्हणजे ही मी आता आमचा विषय आम्ही बोलणारच आहे पण तुम्हाला काय विचारलंय तुम्हाला काहीच देणं नाही आम्हाला पण तुमची नजर सांगते आज नवीन पण बघायला मिळालं. वादीत अंतर वादी मोठे आहे पाण्याचं अंतर चांगलं आहे हा चांगलं आहे एकदम बरं. तर गणेश सर
आता आपण थोडक्यात फाण्या मोपायचे म्हणलं तर कमीत कमी जास्तीत जास्त फाण्या किती पडल्यात आपल्या बघा बरं त्याच्या फाण्या मोपा फक्त किती फाण्यात गजानन आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 गोंड बरोबर आहे का? तर आपण अरुण सर येताना बरीच काही किळी मुकली तर फाण्या 14 15 14 15 वा गोंड आहे आणि खुनीत अंतर चांगलंय घड लांबडा आहे आणि 2 फाण्यांच्या मध्ये अंतर असून ती जी वाद आहे तो लांबडा आहे आणि त्याला जी कोर असते कोर येते ना वादीला बघा प्रत्येक वादीला अशी त्रिकोणी चौकोनी असताना ती ताकद आहे त्याची नाहीतर केळी जर अशी आपल्या करगोळीवाणी जर नुसती गोल आली केळ तर त्याच्यात ताकद नाही ह्या झाडातनं त्या केळीला ताकद नाही भेटली त्याची ती खून आहे आज त्याला कसं आहे कोर आहे म्हणजे त्याला अजून ती भरायला खूप ते भरणार आहे आणि वजन पण देणार आहे त्याच्या ते खून आहे तर तुम्ही जे काय हे आपलं मार्गदर्शनचं आतापर्यंत कंटिन्यू केलं घेतलं पुढे आपण 2 डोस स्प्रे वगैरे सगळं घेणार आहे आणि शक्य झालं तर हेच ठिकाणाहून आपण एकदम शेवटच्या हार्वेस्टिंग घेऊ किंवा आपल्या त्या आहे त्या जागेवर घेऊ तुम्ही जे हे आरोग्य सरांच्या सांगण्यावरून घेतलेलं आहे तर आज तुम्हाला काय वाटते नाही रिझल्ट तर वाटतोय काय आहे का नाही? जे आहे ते आहे माझ्यापेक्षा ह्यांना कसं वाटलं आता मला रिझल्ट वाटलाय म्हणून तर परत औषध घ्यायला बोलवलं आहे का नाही कारण आज विषय काय आहे आज तुम्ही असन किंवा आम्ही असन जर तुम्ही 4-4 5-5 डोस जर कंटिन्यू करीत असताना आणि 4-4 5-5 वेळा जर तुमच्याकडे येत असेल आणि तुम्हाला जर रिझल्ट नाही जाणार तुम्ही 4-4 5-5 वेळा आम्हाला बोलता बरोबर थोडक्यात 2 वेळा घेईल 3 वेळा घेईल 4थ्या वेळेस सगळ्याला कशाला घेते ना रिझल्ट आहे का नाही? 3 वेळा बघल ना बाबा रिझल्ट येतोय नाही येतोय साहेब विषय असा झाला अरुण सर गणेश सरांचे बंधू आहेत जे काय आहे पहिली सुरुवात ह्यांची अशी झाली साहेबांनी बंधूला सांगितलं की मार्गदर्शन घ्या मी पहिल्या शूटिंग मध्ये मुद्दाम उल्लेख केलाय तर हे गणेश सर ह्यांना म्हणले तुम्हाला काही कमिशन मिळतं नाही का गळ्यात मारताय माझे हे वापरा बायोरॉनिकचं मार्गदर्शन पण गणेश सर आज तुमच्या गळ्यात मारलं कमिशन तर नाही तुम्हाला खूप स्पष्टच माहिती आज तुम्हाला गळ्यात मारल्याला चुकीच वाटतंय की बरोबर बरोबर आहे. मग आपल्या जवळच्या माणसाने गळ्यात मारून द्या नाही तर मी म्हणतो दम देऊन वापरा बायोरॉनिकचं मार्गदर्शन वापरायला होत्या की गरजेचं आहे का नाही गरजेचं गरजेचं बरोबर आहे ना साहेब कारण विषय आज असं झालाय मार्केटमध्ये चांगल्या गोष्टीपासून प्रत्येक जण आपण लांब जातोय आणि ज्याला काही समजतंय तो स्वतःच त्याचा भोग घेतोय थोडक्यात वापरून इतरांना सांगत नाही तर माझी अगदी हात जोडून विनंती शेतकरी मित्र असतील आपले जे काही हे व्हिडिओ पाहणार असतील तुम्ही ज्या ज्या वेळेस हे वापरा बायोरॉनिकचे व्हिडिओ पाहता ना तर पाहता पाहता हे व्हिडिओ स्टेटसला ठेवा तुमच्या फेसबुकला अपलोड करा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला जे काही ग्रुप असतील त्याच्यावरती तुम्ही थोडेसे व्हायरल करा 5-10 मिनिटं शेतकऱ्यासाठी वेळ द्या त्याचं कारण असं साहेब की आज कष्टकरी शेतकरी ज्याला आपला मागाशी पण विषय झाला तुम्ही ज्यावेळेस बाग बांधायला जाताना तुम्हाला एखाद्याने बाग बांधाय बोलवलं त्याचा जर घडी एवढा एवढा पल्ल्याला असला तर तुम्ही काय म्हणता तुमची इच्छा होत नाही बांधायची तुम्हाला काय वाटतं ह्या शेतकऱ्यांनी नाही खर्च करायला पाहिजे त्याला किती उत्पादन निघायचं कसं उभं आम्ही असं लय जण मग मला काय म्हणायचं हे आपण एवढी विनंती शेतकऱ्यांना हात जोडून का करतोय आपले पाहणारे जे काही सगळे सहकार्य आहेत की आज विषय असा आहे की तुम्हाला नको वाटतं मग त्याचं कष्ट तिथं चुकलेलं आहे का कुठल्या शेतकऱ्याला शेतकरी कमी पडल्यामुळे शेतकरी कुठंच कमी पडत नाही फक्त विषय असा आहे दिशा आणि दशा आज तुमचा नंबर मी का टाकला माहिती का ज्यांना तुमचा कॉन्टॅक्ट मिळालेला नाही त्यांची दशा झालेली साहेब त्यांची दशा होऊ नये म्हणून मी त्यात तुमच्या नंबरचा उल्लेख केला आज ह्या वापरा बायोरॉनिकचं मी स्टेटसला ठेवून व्हायरल करा का म्हणतो कुठंतरी कुणीतरी कष्ट करणारे ही व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरा बायोरॉनिकचे रिझल्टचे त्यांना वाटणार आहे की आपण बी 1-2 डोस सोडून बघू काय होतंय आणि हे बघू म्हणतात ज्यावेळेस ते वापरून पाहणार आहे रिझल्ट जाणवणार आहे नजरेला त्यावेळेस कुठलाही शेतकरी कष्टकरी थांबणार नाही तो कंटिन्यू करणार आहे कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या कष्टाची जाणीव आहे त्या कष्टाची परतफेड त्याला उत्पादनातून पाहिजे आणि ती भेटत नाही त्या ठिकाणी आपला कष्टकरी शेतकरी हरतोय आणि त्या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या त्या कष्टकरी शेतकऱ्यांना एक दिशा देण्याचा छोटासा प्रयत्न करतोय तुम्हाला कसं वाटतंय ही केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे कारण आज ह्या ठिकाणी अशी उभा राहतात की घड बघून आपला मार्केटमध्ये कार्यक्रम चालतो दिशा नसती पहिल्या पूर्वावस्था काहीच नसतात मग कुठतरी घड बघायचे उभा राहायचे आणि मग आपल्या शेतकऱ्यांनी ती कुठतरी बघितलं की मागवायचं 1-2 डोस साहेब जसे म्हणले तसे ते 3 बिन 4 बिन म्हणले तरी घ्यायचे पाहिजे असे फरक दिसत नाही रिझल्ट मिळत नाही उत्पादन निघत नाही त्या ठिकाणी आपला शेतकरी आपलेच माणसं आपल्याच माणसांना नाही बोलायसारखा विषय असा झाला त्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न करतोय तुम्ही जे काही शेतकरी आता नवीन जुने आहेत आणि ज्यांची निस्वन चालू आहे तुमची निस्वन एकदम जबरदस्त झाली किती दिवसात निस्वन सुरू झाली आणि आज संपल्यासारखी आहे तुम्ही सांगा 6.5 महिन्यात आपलं बरोबर पाहिजे निस्वनीला सुरुवात झाली आणि किती निस्वन सुरू झाल्यापासून किती दिवसात तुमची निस्वन थोडक्यात कम्प्लीट झाली असं वाटतं तुम्हाला किती टक्के 1.5 महिन्याच्या कालावधीत एक आपली 95% म्हणजे 2-250 झाड राहिली आता निस्वनची म्हणजे 95% आता आपली निस्वन 1.5 महिन्यामध्ये झालेली आहे
आणि घड तर साहेब आता हे काय कारण नसताना ते सांगतात की आपलं सगळं सुपर आहे. तर तुम्ही जे काही किळीत नवीन जुने असतील त्यांना वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन पहिल्यापासून वापरलं पाहिजे, तारांबळ झाल्यावर वापरलं पाहिजे, निस्वनेला वापरलं पाहिजे का कठीण अवस्थेला वापरलं पाहिजे का वापरलंच नाही पाहिजे, काय तुमचं काय म्हणणं? पहिल्यापासून कडेपर्यंत वापरलं पाहिजे. तुम्ही अनुभवलंय आता सगळं, तर तुम्ही हे मार्गदर्शन वापरून समाधानी आहे. तर आपण पाहू आतमध्ये थोडस व्हिडिओ काढून की आतमध्ये प्लॉट कसा आहे तो. शेजारचा प्लॉट त्या टायमाला ते किती फरक आहे आता त्यात? लय फरक आहे. डबल टिबलच फरक आहे. पानच सांगते तेच काय आज सांगते झाडा सांगते ते. ही आपलं लोकेशन म्हणजे काय आहे, मुलांनी आपला पोर एवढं जरी घेतलं आणि आतमध्ये घेतलं किती जण पडल्या तरी 2-3 लावली असू दे, काय नाही अडचण. चालेल की सर? तिथं नाही काय घ्यायचं बघा सर. साळुंक सर, आपण इथनं पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती की तिथं ही होता आज त्या बांधाऱ्याचा तिथं भिंत आहे ही समोरची किळी आणि इकडे समोरची पिढीचे पूर्वावस्थेमध्ये ते व्हिडिओ वगैरे काढलेला आहे. आणला कॅमेरा आता इथं बघा. आपण तिसऱ्याला झाडापाशी इथं उभा राहिलो होतो ज्यावेळेस इथनं आपण पहिली रांग तुम्ही उभा राहिलेली, ही दुसरी रांग आणि अरुण सर ही तिसरी रांग आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं जर आपण पाहिलं की आम्ही लोकेशन पहिले घेतलेले, म्हणजे मुद्दाम आम्ही आता ह्या साईडला कालो आपल्याला पहिल्यापासून काय करतोय की कुठला व्हिडिओ काढला की त्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच लोकेशनला उभं राहायचं. आता फक्त सूर्यप्रकाश तिकडून चांगला होता, दिवस मावळा चाललाय म्हणून आपण जागा बदलली. पण आता तरी बी आपण आत का आलोय की ही भिंत होती पहिली, थोडस महाग जावं परत. म्हणजे आपण घेतोय ही भिंत, ही पूर्वावस्थेत आहे ही भिंत आणि ह्या भिंतीच्या आतमध्ये तिसऱ्या लाईन पाशी बघत सर उभं राहिले. आता आतमध्ये या. तर आता आपण कुठे थोडक्यात गणेश सर बरोबर आहे का? म्हणजे लोकेशन हलवलं आपण एवढं का की एवढा विश्वास देऊन ज्याला कळण विश्वास ठेवायचा आहे त्यालाच विश्वास ठेवू शकतो. कारण इतरांबद्दल आपण नेहमी शब्द टाळतो की काय. आणि आता इथं गणेश सर इथं उपलब्ध आहेत, तिकडे व्हिडिओ काढलाय आणि आपण पूर्वावस्थेला आलोय. तर साहेब घड कसे पडलेत आपल्याला कसं काय वाटतंय? घर चांगलं पडलं आहे का नाही? आणि आपण मुद्दाम पूर्वावस्थेला का आलोय की पूर्वावस्थेला काय चांगलं घड नाही तर तिकडे चांगलं आलं तर असं काहीच विषय नाही. तिथं पण घड छान पडलेले आहेत, तिकडे पण घड चांगले पडलेले आहेत. फक्त पूर्वावस्थेला का की दिवस मावळा चालला इथं काही एकदम स्पष्ट दिसणार नाही म्हणून आपण जागा फक्त बदलली, बाकी काही नाही. तर आतमध्ये आहे असा कॅमेरा ना, तुम्ही हे आतमध्ये सगळे घड जाऊ शकता, असं काय नाही. कॅमेरा आतमध्ये आणा. आणि सगळ्यात महत्वाचं एक विषय आहे ना बरं का, की इथं थोडस आपण जे म्हणतो ना वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरल्यावर शेवटपर्यंत माती भुसभुशीत राहते आणि मुळी चांगली चालते. ही रान भुसभुशीत कसं झालंय, ही सहज असा हात घातला का सहज जातोय. म्हणजे ही रान एकदम भुसभुशीत आहे. ही आपण मुदाम धावतो ही असं इतकं हात जाणं म्हणजे एवढं सोपं नाही राहिलं. आता बऱ्याच शेतकऱ्यांना कळते काही मुळी म्हणजे ज्यावेळेस रान भुसभुशीत आहे ही सहज असं त्यावेळेस कळतं की बाबा जमीन तालाव आणली, जमीन तालाव नाही आली, मुळी नाही चांगली चालली, मुळी एकदम निबर राहणार कसं काय चालत आहे का नाही. म्हणजे आपण हे मुद्दाम का धावतोय आहे असं. आता तुम्ही इकडे फिरवा पाठीमागे फिरवा. सर जसे बोलले गणेश सर ही 95% निस्वन झालेली इथं लक्षात येते लगेच ती निस्वन खूप छान. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही करप्यावरच्या काय स्प्रे घेतले का? एक घेतला होता एक घेतला प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेतला का आलाय म्हणून घेतला? नाही नाही उगाच असा म्हणून नॉर्मल होता खाली बरं का. असू दे. पण तुम्हाला इतरांच्या प्लॉटवरचा करप्या आणि आपल्या प्लॉटवरचा करप्या लय लय अंतर आहे, फरक आहे का नाही? हा, कारण आता जर बघितले हे चांगले पाले जर मोपाचे म्हणले बघत सर इथनं चांगला पाला आहे, ही सोडून द्या, ही बी गेलाय थोडक्यात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि पलीकडचं एक 9 आणि ती शेम पान तुमचं 10. 9 पानं एकदम क्लिअर आहेत. ही पाला दाखवला नाही तरी आपण 9 पानं एकदम क्लिअर आहेत. आणि पाल्या आपण तिकडे पलीकडे पण बघितलं पाला झपके झपके कमीत कमी 3 फुटापर्यंत पाल्याची रुंदी येईल असा पाला आहे. हा बघा बरं फाने किती पडले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 नाही 15 16 गोंडा हाती अंगठा येतो का? हा एवढं नका धरू. एक बी पण हा, अयो. आणि ते खाल्ले एक करू घेते 2 काढा की
तर तुम्ही सर्वांनी अगदी जे काय जसं आहे तसं अगदी आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना साहेब पण सहकार्य करतात, त्यांनी भावना व्यक्त केली. साहेबांनी सांगितलं, त्या साहेबांनी सहकार्य केलं. तुमच्या सर्वांचं आमच्या वापराबाहेर कंपनीकडून, समाधान भगत सरांकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. बुंद्याचं आपण सरासरी बघितलं ना, बुंदा एक नंबर आहे आपला. आणि बुंदा असाच आपण सहजासहजी ह्या एकदम असं वरती ह्याचा कॅमेरा जर घेतला तर पाल्यामध्ये डिस्टन्स प्रत्येक जागेवरती आपल्याला दिसतोय. आणि पाल्यामध्ये डिस्टन्स दिसत असताना पण आपल्याला वरचा पाल्याचा जर आपण एकंदरीत थोडासा अभ्यास केला तर 2.5 ते 3 फुटापर्यंत त्याची रुंदी येईल. आणि केळीची उंची जवळपास माझ्या अंदाजाने 15 फुटाच्या आसपास सहजासहजी येईन असं दिसतंय. बरोबर आहे, आपण म्हणायची सुद्धा गरज नाही. कारण ही पाल्याची रुंदी, हा पाल्यातला डिस्टन्स, ह्या 2 पाल्यातला परत अंतरी, आणि जी काही ह्याला रपनेसपणा आलाय, परत ह्याला पाऊंडरी आलेली दिसते आपल्याला. एकंदरीत म्हणजे ह्याचं जे काय चरित्र आहे थोडक्यात. पाऊंडरी जबरदस्त. आणि आलं एकदम सुंदर साहेब. ही कोऱ्या कागदा एखाद्या कॅचबेननी प्लॉट रांगवावा चित्रकाराने, असा प्लॉट आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. जरा आपलं नाव गाव पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट शेवते, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. नाव गणेश तोंडले. गणेश तोंडले. आणि आज तारीख काय हो? आज तारीख 5/8/2024. 2024. तर आपण ह्या प्लॉटला आजपासून वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. ठीक आहे. तर हे झाडं किती आहेत आपली? 2510. 2510 झाड आहेत. ही तुम्हाला माहिती तुमचे बंधू अरुण तोंडले हा, यांनी दिली. बरोबर. तर ते आता नुसती माहितीच दिली नाही, तर मला तुमच्यापर्यंत घेऊन आलेत. तर आता ही आपण लोकेशन घेतोय. हे तुमचा बंधाऱ्याचा पूल म्हणायचा, हा, 15,000 बाजू. तिथून 2 नंबर वळीत. तर आपण येणाऱ्या दिवसात नंतर जी व्हिडिओ काढणार आहे ती ह्याच ठिकाणी काढणार आहे. आणि 1-1.5 महिन्यामध्ये किती बदल होतोय का आता सध्याला दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे सर. धन्यवाद. 1-2 पालं सोडलं काय आहे बघा बरं. 2 पालं सोडून द्या, एकच पाला दिसतोय आता सध्या पिवळा, आहे का नाही? म्हणजे प्रत्येक झाडाचे एकच, पण तरी मी म्हणतो 2 धरा. म्हणजे बारीक जर बघितलं तर वरती एकदम असं खास आहे एकदम सगळं. जे आपण बाग जर बघायचं म्हणलं तर हिरवागार जबरदस्त आहे. बुंदा वगैरे बघितलं तर एकदम आपलातून आहे सगळं. साहेब आपण बुंदा बघू किती. हा गोगरे सर किती येतोय बुंदा? 33 इंच आहे. 33.5. 33.5. बरोबर 33.5. आणखी एखादा घ्या बरं दुसरं. शेजारीच बघू आपण आता. पुढचं हाती घ्या. सगळं सारखंच दिसतं बुंद. पार घेतलाय पुन्हा. 32, 33, 35. हा. साडे 32. 32.5. 32.5. हा म्हटलं किती आता? 33. नाही 33.5, 32.5. अजून एक घ्यायला पण शेजारी बघा तिथला 1, ही 2, 3 काय सगळं सारखंच बुंद इथं. थोडा थोडा फरक आहे 2 इंचाचा. जास्त बरं. 33 इंच. किती? हा 33. 33 इंच ना. हो 33 इंच आहे. 5 महिन्याचा प्लॉट आहे. बघ सर माती कसं काय दावा बरं थोडेस हात घालून. माती आहे का भुसभुशीत? हात सुद्धा त्यात शिरा नाही मुळे तेव्हा गारवा घातलाय.
बासमती पांढरी मुळे झाला हम्म. तेव्हा मुळे हम्म. घ्या बरं अजून हात थोडासा पुढं. कुठवर शिरतोय हात खाली तर होय ना. मागवर शिरलं शिरतोय हात. आज काय नाही चौकड असं झालं एकदम मौरान झाले. हात जरी घातला ना आपण सहज शिरतोय. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. गणेश रामचंद्र तोंडले, राहणार शेवते, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. सोलापूर. आपण जी ही आता आपण ह्या प्लॉटवरती उभा आहे, आपण आतमध्ये पण अगदी बुंदे वगैरे आपल्या घोगरे सरांनी मोफली, तर कमीत कमी 31 इंचापर्यंत बुंदा आहे हा. आणि जास्तीत जास्त 32 आहे का नाही, 33 33.5 पर्यंत आहे आणि जवळपास सारखेच आहे. दुसरी गोष्ट, आपण त्या जमिनीत असा हात पण घालून बघितला की जमीन भुसभुशीत आहे का. तर आतापर्यंत ह्या प्लॉटसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचे जे काही डोस आहेत ते किती सोडलेत बरं? 3 सोडले. 3 सोडलेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आजची तारीख काय बरं? आज 14 आहे. आपण ह्याच्या अगोदर भगत सरांनी एक पूर्वावस्था घेतली, ही तर तुमचं म्हणजे हे भेताड आहे, ह्याच्या आतमध्ये दुसऱ्या लाईन मध्ये का तिसऱ्या लाईन मध्ये किंवा तिसरे आतमध्ये उभा राहिलेत. दुसऱ्या लाईनला आपण दुसऱ्या शूटिंगला पण दुसऱ्या अवस्थेच्या आतमध्येच होतो थोडस. आज आपण तिसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय, बरोबर आहे का नाही. आता ते पहिली शूटिंग, दुसरी शूटिंग आणि आजची शूटिंग बघितलं, भगत सर ज्या दिवसापासून तुम्हाला मार्गदर्शन देतात, ज्या तारखेपासून त्या तारखेपर्यंत आतापर्यंत जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की किती महिने झालेत. तर आता आपण सांगू शकत नाही, कारण सगळ्याच गोष्टी आठवणीत राहू शकत नाहीत, पण तिथं रेकॉर्ड आहे व्हिडिओमध्ये तारखेचं वगैरे. तर तुम्ही हे 3 डोस सोडून तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये जी झालेली प्रगती आहे, ही तुम्हाला अपेक्षित वाढ वाटते का? अपेक्षित आहे. अपेक्षेपेक्षा बी चांगलीच आहे. अपेक्षेपेक्षा चांगली. म्हणजे उत्तर बघा, आता आम्ही तुम्हाला सहज विचारतोय कसं काय, तुम्ही म्हणताय भारी नाही तर लय भारी, आज झालं ते थोडक्यात. तर तुम्ही हे मार्गदर्शन वापरून समाधानी आहे. इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल? आता त्यांनी वापरावं, कंपनी वापरावं हीच अपेक्षा आहे. आता काय, आणि ती बी का वापरावं असं नाही, तुमची केळी चांगली असली ना तर नका वापरू, पण तुम्हाला जे वेळेस वाटतंय की तुमच्या केळीने वय खाल्लंय, तुमची केळी खालीवर झालेली, तुमच्या केळीचा वयानुसार बुंदा नाही, तर त्यावेळेस तरी मला वाटतं की वापरावं साहेब. म्हणजे मला काय म्हणायचंय, आपल्या शेजारी जरी दवाखाना असला, म्हणजे घरा शेजारी, तरी आपण कुठल्या डॉक्टरला असं जाऊन म्हणू शकतो का, काय राव डॉक्टर साहेब 10 वर झालं दवाखाना टाकलाय, लावा 2-3 सालाईन, असं म्हणू शकतो का आपण? नाही. तसं समजा म्हणलो बी आपण, डॉक्टर तरी काय म्हणेन, अगर डॉक्टर म्हणत अहो तुम्हाला काय झालं नाही, मी काय म्हणून सलाईन लावू. तसं मला काय म्हणायचंय, जे काय अडचणीत आहेत शेतकरी आपली, म्हणजे कष्ट खर्च करून, त्यांनी तरी वापरा बायोऑर्गॅनिककडे वळाव. बरोबर. जे काय मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने, अनुभवाने तुम्ही अगदी तुमची पिके एकदम उत्कृष्ट आहेत, आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे. आपल्याला माझं तर वैयक्तिक मत आहे की सगळे शेतकरी सुखी असावे. पाहिजे शेतकरी सुखी पाहिजे, महत्वाचं. पण मी म्हणतो, ज्यांना ही जी एक जाणीव होती की माझा प्रयत्न, माझं कष्ट आज माझ्या नजरेला का दिसा नाही, त्या शेतकऱ्यांनी तरी मला वाटतं कमीत कमी वापरा बायोऑर्गॅनिककडे वळावं. का तर तुमचं केलेलं कष्ट आणि केलेला खर्च आणि गेलेली वेळ वापरा बायोऑर्गॅनिक 100% काढून देते. ह्याला प्रचिती आपल्याला पाठीमागं रिझल्ट आणि तुम्ही आहेत. म्हणजे असा विषय नाही की आता हाच व्हिडिओ आपण उदाहरणार्थ तुम्ही नसताना आम्ही असं कुठल्याही चालता प्लॉटचे 2-2 महिन्याच्या अंतराने कोणाला तरी उभा करून व्हिडिओ काढू शकतो. एवढंच लावायचं म्हणत आपण लावू शकतो, पण मार्केटिंगसाठी पण आपण त्या चुका आपल्याकडे एक शब्दानी सुद्धा नाहीत. इथं व्हिडिओ काढताना सुद्धा असं नाही की साहेब आम्हाला हे बोलायचे ते बोलायचे, तुम्ही असं बोला. तर तुम्ही हे मार्गदर्शन वापरून समाधानी आहे. तर आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं माहिती दिली, त्याबद्दल वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं दोघांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद.